नमस्कार. महाराष्ट्रामध्ये सध्या एक खूप महत्त्वाचं परिवर्तन घडतंय. राज्यभरात महामार्गांचं असं काही जाळं विणलं जातंय जे महाराष्ट्राला देशाचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर हब बनवण्याच्या दिशेने घेऊन जातंय. चला तर आज याच मोठ्या बदलावर एक नजर टाकूया. तब्बल 17 मोठे एक्सप्रेसवे आणि कॉरिडॉर. हा फक्त आकडा नाहीये बरं का, ही आहे राज्याच्या भविष्याची एक नवी दिशा. हे प्रकल्प आहेत ना, ते महाराष्ट्राचा उद्योग, पर्यटन, व्यापार आणि दळणवळण सगळं काही म्हणजे अक्षरशः कायापालट करून टाकणार आहेत. पण मग प्रश्न येतो की या महामार्गांचं खरं महत्त्व तरी काय आहे? हे फक्त रस्ते आहेत का? नाही, अजिबात नाही. यांच्या मागे एक खूप मोठी, एक दूरदृष्टीची योजना आहे. आणि आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की या सगळ्या मागचा उद्देश काय आणि हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी इतके का महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर आधी बघूया आर्थिक केंद्रांना जोडणारे मार्ग, त्यानंतर प्रादेशिक विकासाला चालना देणारे प्रकल्प, मग पाहू व्यापार आणि उद्योगांची जीवनरेखा ठरतील असे कॉरिडॉर, आणि शेवटी या सगळ्याचा मिळून महाराष्ट्रावर काय परिणाम होईल ते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे असे प्रकल्प जे महाराष्ट्राची जी सध्याची आर्थिक शक्ती केंद्र आहेत ना, त्यांना अजून मजबूत करतील. हे मार्ग म्हणजे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला एक नवा गिअर टाकण्यासारखा आहे. आता ही नावं बघा: पुणे बेंगळुरू एक्सप्रेसवे, नाशिक पुणे इंडस्ट्रियल एक्सप्रेसवे, पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे. ही नावं ऐकल्यावरच लक्षात येतं की महाराष्ट्राचा जो गोल्डन ट्रँगल आहे IT आणि इंडस्ट्रीचा, त्याला जोडण्यावर किती भर दिला जातोय. आणि सोबतच विरार अलिबाग कॉरिडॉरमुळे तर मुंबई MMR रिजनमधलं दळणवळण खूपच सोपं होणार आहे. तर मग याचा अर्थ काय? याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे रस्ते वेगवेगळे नाहीत, हे सगळे मिळून एक इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल नेटवर्क तयार करतायत. विचार करा, यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्समधला प्रवासाचा वेळ किती कमी होईल आणि IT लॉजिस्टिक्स सारख्या सेक्टर्सना तर प्रचंड मोठी चालना मिळेल. बरं, हे झालं आर्थिक केंद्रांबद्दल. आता वळूया त्या प्रकल्पांकडे ज्यांचा उद्देश आहे राज्याच्या ज्या भागांमध्ये विकास तितकासा पोचला नाहीये त्यांना मुख्य प्रवाहात आणणं. हा खरं तर विकासाचा समतोल साधण्याचा एक खूप महत्त्वाचा प्रयत्न आहे. इथे आपल्याला दिसेल की विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या प्रदेशांवर खास लक्ष दिलं गेलंय. म्हणजे बघा, भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे, जालना नांदेड एक्सप्रेसवे आणि कोकणचा 500 किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, हे प्रकल्प ह्या भागांचं चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. या प्रत्येक मार्गामागे एक स्पष्ट आर्थिक कारण आहे. विदर्भातला खनिज उद्योग असेल, मराठवाड्यातली शेती असेल किंवा कोकण किनारपट्टीवरचा पर्यटन व्यवसाय, या सगळ्यांना थेट राज्याच्या आणि देशाच्या बाजारपेठेशी जोडलं जाणार आहे. अर्थातच यामुळे तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला एक मोठी उभारी मिळेल. आणि याच विचाराचं एक सगळ्यात मोठं आणि उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर गोवा एक्सप्रेसवे. याला शक्तीपीठ महामार्ग असंही म्हणतात. विचार करा, तब्बल 760 किलोमीटरचा हा मार्ग राज्याचं पूर्वेकडचे टोक थेट पश्चिमेकडच्या कोकण किनारपट्टीशी जोडणार आहे. हा खरंच एक गेम चेंजर ठरू शकतो. आता याला शक्तीपीठ महामार्ग का म्हणतात? कारण हा अनेक महत्त्वाच्या शक्तीपीठांना, धार्मिक स्थळांना जोडतो. पण याच्या सांस्कृतिक महत्त्वाइतकंच किंबहुना त्याहूनही अधिक याचं आर्थिक महत्त्व आहे, आणि ते म्हणजे विदर्भ आणि कोकणला एकत्र आणणं. चला आता बघूया सगळ्यात मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प. हे महामार्ग फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीयेत. नाही, हे प्रकल्प महाराष्ट्राला अक्षरशः संपूर्ण देशाच्या व्यापार आणि उद्योगाच्या नकाशावर अगदी मध्यभागी आणून ठेवणार आहेत. आता इथे जे मार्ग दिसतायत त्यांची फक्त व्याप्ती बघा. नाशिक ते थेट चेन्नई, हैदराबाद ते इंदोर, नागपूर ते बेंगळुरू यांची लांबी आणि हे किती राज्यांना जोडतायत हे पाहिलं की यांचं राष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि यातला वधावन पोर्ट ते समृद्धी कॉरिडॉर हा तर थेट निर्यातीला बूस्ट देणारा प्रकल्प आहे. या सगळ्याचा परिणाम काय होणार? तर महाराष्ट्र उत्तर, दक्षिण आणि मध्य भारताला जोडणारं एक प्रमुख लॉजिस्टिक हब बनेल. म्हणजे महाराष्ट्रातल्या उद्योगांना पोर्ट्सपर्यंत पोचायला आणि देशाच्या कानाकोपऱ्यातल्या मार्केटपर्यंत पोचायला एक सुपरफास्ट आणि विनाअडथळा मार्ग मिळेल. ओके, तर आपण वेगवेगळे प्रकल्प पाहिले, पण आता या सगळ्या 17 प्रकल्पांचा मिळून महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे? महाराष्ट्राचा चेहरामोहरा कसा बदलणार आहे? चला याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. दुसरं, इंडस्ट्री आणि शेतीसाठी मालाची वाहतूक करणं खूप सोपं आणि वेगवान होईल. आणि तिसरं, पर्यटनासाठी अशी अनेक नवीन ठिकाणं खुली होतील ज्यांच्याकडे आजपर्यंत आपलं लक्षही गेलं नव्हतं. हा तक्ता बघा, हे चित्र अगदी स्पष्ट करतोय.
जुनं वास्तव काय होतं? लांब आणि गर्दीचा प्रवास. आणि नवं भविष्य काय आहे? वेगवान आणि अखंड प्रवास. आधी होते विखुरलेले भाग, आता असेल एक इंटिग्रेटेड नेटवर्क. आणि जिथे व्यापार धीम्या गतीने चालायचा, तिथे आता वेगवान आणि कार्यक्षम व्यापार होईल. हा आहे खरा बदल. एक गोष्ट नक्की आहे, हा प्रचंड विकास महाराष्ट्राला प्रगतीच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे. पण यासोबतच काही नवी आव्हानं सुद्धा उभी राहणार आहेत, जसं की जमीन अधिग्रहण, पर्यावरणाचा प्रश्न, नवीन शहरांचं नियोजन. त्यामुळे या संधीचं सोनं करताना या आव्हानांना महाराष्ट्र कसा सामोरा जातो हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे.